नमस्कार मंडळी. यापूर्वी आपण खानदेशातील त्यावेळी भाषा लोकांची लग्न पद्धती हा व्हिडिओ पाहिला असेल. आता आपण माझे गुरु नेमाळ सर यांच्याविषयी आपण ऐकणार आहोत. गुरु शिष्याची परंपरा आपल्या देशात चालू आहे. गुरु पौर्णिमा आपण साजरी करतो. हाच गुरु समाजाचा एक घटक असतो. उत्तम नागरिक, अभिनेता, अधिकारी, नेता, समाजसुधारक, वकील, डॉक्टर, इंजिनियर, शिक्षक, विचारवंत, शास्त्रज्ञ, लेखक, कवी, उद्योगपती, पंतप्रधान आणि राष्ट्रपती निर्माण करतो. समाजाचा प्रत्येक घटक निर्माण करतो. गुरु हा कोणाचाही दुजाभाव न करता आपल्या शिष्याला धर्माचरण संस्कृत करतो. महाभारताचे द्रोणाचार्य हा गुरु चुकलेला होता. गुरु मानून गुरुचा मातेचा पुतळा बनून धनुर्विद्या ग्रहण करणारा एकलव्याकडून हाताचा अंगठा म्हणून गुरु दक्षिणा मागून घेतो. कारण आपल्या प्रिय शिष्य असलेला हा राजघराण्यातील युवराज असल्यामुळे अर्जुनापेक्षा सर्वश्रेष्ठ न व्हावा म्हणून गुरुने दुजाभाव ठेवल्याचे उदाहरण महाभारतात घडले. असे उदाहरण कलियुगात न व्हावे अशी अपेक्षा वाटते. कारण वैरभाव विसरून गरीब, श्रीमंत आणि जातीभेद करणारा गुरु नसावा. गुरु आपल्या विद्येबद्दल अभिमान न बाळगता आपलं ज्ञान शिष्य ग्रहण करेल. आपल्यापेक्षाही अधिक ज्ञान मिळावा म्हणून गुरुची अशी इच्छा असते. मला लाभलेले गुरु म्हणून कवी वैरे पुंडलिक रामदास नेमाळे हे होय. शाळेत त्यांना आदराने नेमाळे सर म्हणतात. दयाळूपणा, विनम्रता हे गुण यांच्या शांतचित्त स्वभाव, शिस्तीचे कडक, मोठ्यांचा आदर करणे ही त्यांची शिकवण. विद्यार्थ्यांना हवेहवेसे वाटणारे, गरीब व होतकरू विद्यार्थ्यांसाठी त्यांची तळमळ, त्यांना पुढे आणण्यासाठी कमालीचे प्रयत्न. सांस्कृतिक कार्यक्रम शाळेत असला म्हणजे सर्व विभाग त्यांच्याकडे असायचा. त्यांच्याजवळ अतिशय उत्तम भाषण करण्याची आतोटी होती. निवेदकाचे काम अगदी उत्कृष्ट प्रकारे पार पाडत असत. शिक्षण आणि साहित्य ह्या एकाच नाण्याच्या दोन्ही बाजू त्यांनी व्यवस्थित सांभाळल्या आहेत. साहित्य लेखनाची आवड असल्यामुळे त्यांनी अनेक ठिकाणी साहित्य प्रसिद्ध झालेले आहेत. छंद माणसाला स्वस्थ बसू देत नाही. अंगी असलेले सप्तगुण कधीच लपले जात नाही. याचा प्रत्यय आला 1991 सालची गोष्ट आहे. त्यावेळी मी इयत्ता 10वी वर्गात शिकत होतो. मी प्रथम 2 कविता लिहिल्या. कविता मोडक्या तळगी अवस्थेत होत्या. साहित्य काय भानगड आहे ह्या शब्दाचा संदर्भ मला ठाऊक नव्हता. मी शाळेत कविता अभ्यासत होतो, पण कविता कशी लिहिता हे मला माहीत नव्हतं. नेमाळे सरांना कविताबद्दल माहिती आहे हे मला दुसऱ्या सरांकडून कळले. त्यामुळे मी नेमाळे सरांकडे दुरुस्तीसाठी कविता दिल्या. त्यांनी त्या कविताची दुरुस्ती करून मार्गदर्शन दिले. त्यांनी ती पाक्षिक कवी संमेलन लोकमत जळगावला पाठविल्या. या विभागात ज्येष्ठ कवी कविवर्य निळकंठ महाजन होते. त्यांनी कविता चांगल्या असल्याच्या व आणखी चांगल्या प्रकारे लेखन करण्याबद्दल प्रोत्साहन पत्र दिले. ते माझे पहिले पत्र होते आणि त्यावेळी भाषेचा प्रसार व्हावा या व्हिडिओमधील छापाकाटाचे कादंबरीकार माननीय श्री निळकंठ महाजन साहेब हे होते. वेळोवेळी सरांचे मार्गदर्शन लाभत गेले. माझा उत्साह वाढत गेला. साहित्यात मिळणारे श्रेय मी माझ्या सरांना देतो. कविता लिहायला लागलो. माझी पहिली कविता 1993 दैनिक सकाळने प्रकाशित केली. पहिली कविता म्हणायला कारण की 1993 पूर्वी ही कविता प्रसिद्धीसाठी पाठवल्या, परंतु कुठे छापल्या माहिती नाही. म्हणून सकाळमध्ये पहिली कविता मानतो. मला सुरुवातीच्या काळात सकाळ, दैनिक लोकशाही, दैनिक गावकरीने प्रोत्साहन दिले. नेमाळे सर मूळचे रहिवासी म्हणून याच गावचे. माझं गाव आणि नेमाळे सर एकच गाव. 18 तालुका यावल, जिल्हा जळगाव. त्यांचा नेमाळे घराण्याचा साहित्य वारसा आहे. कविवर्य कैलासवासी दिनकर नेमाळे हे सरला भोळे या टोपण नावाने कविता प्रसिद्ध आहे. त्यांनी 400 कविता लिहिल्या आहेत. तसेच कैलासवासी मनोहर नेमाळे, माननीय श्री भालचंद्र नेमाळे, कविवर्य श्री विभा नेमाळे यांचेही अनेक काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत. तसेच कविवर्य श्री पुंडलिक नेमाळे घराण्याला साहित्याचा गंध खूप होता. 1960 नंतरचे कवी म्हणून उदयाला आलेले. सन 1962 पासून म्हणजे इयत्ता 11वी पासून सरांनी काव्यलेखन सुरू केले. प्रसिद्धीत होतात आले. त्यांनी 280 कविता केल्या. पैकी 60 कविता प्रकाशित आहेत. सत्यकथा, योगवाणी, दीपलक्ष्मी, गावकरी मासिक, देवडे अंकामध्ये कविता प्रसिद्ध झालेल्या आहेत. वैचारिक लेखन गावकरी, लोकसत्ता, महाराष्ट्र टाइम्स, जनशक्ती, लोकराज्य इत्यादीमध्ये प्रसिद्ध आहेत. स्वराज्य, लोकसत्ता, दीपलक्ष्मीमध्ये कथा प्रसिद्ध आहेत.
अनेक निबंध स्पर्धांमध्ये जिल्हा व राज्य पातळीवर बक्षिसे मिळाली आहेत. आकाशवाणीवर त्यांची भाषणे व इतर लेखन प्रसारित झालेले आहेत. एकांकिका लेखन प्रयोग त्यांनी यशस्वी केलेले आहेत. पुसद, जळगाव, लातूर, बुऱ्हाणपूर इत्यादी ठिकाणी कवी संमेलनात सहभागी झालेले आहेत. सन 1986 पर्यंत लेखन केले आहेत. सतत 23 वर्षे त्यांनी लेखन केले. सत्कार विद्या मंदिर 18 या शाळेतून अध्यापक म्हणून रिटायर झाले आहेत. आपणास हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.